मित्रांनो, अपकमिंग फर्स्ट इयर एंडसेम एक्झाम साठी फक्त 10 दिवसांचा मी रोड मॅप देणार आहे की 10 दिवसांमध्ये कसा तुम्ही अभ्यास करून तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता आणि प्लस तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता। मित्रांनो बघा, आता हा व्हिडिओ मी जो सांगतो आहे याच्या आधी तुम्ही ऑलरेडी कॉलेज केलेलं आहे। कॉलेज केल्यामुळे कॉलेजच्या तुमच्या टेस्ट झाल्या, असाइनमेंट झाल्या, सीसी झाल्या, इथे तुम्ही थोडाफार तरी अभ्यास झालेला आहे। सो थोडाफार अभ्यास झाल्यानंतर मग आता हे राहिलेले 10 दिवस, आज 1 तारीख, 1 तारखेपासून पुढच्या 10 तारखेपर्यंत 1 जानेवारी ते 10 जानेवारी काय काय करायचंय, कुठल्या कुठल्या दिवशी काय काय करायचं हे डिटेल मध्ये डे वाईज मी तुम्हाला पूर्ण 5च्या 5 विषयांसाठी देतोय। काही मुलं बॅकलॉग असतील, बॅकलॉगच्या मुलांना 6-7 विषय असतील, त्यांनी पण याच्यात थोडा अभ्यासाचा टाइम वाढवा, कारण जे रेग्युलरचे मुलं आहे, रेग्युलरच्या मुलांना 5च विषय, सो ऑब्विसली त्यांनी 8 तास डेली अभ्यास करायचा आहे आणि जे बॅकलॉगचे मुलं आहे ज्यांना 6-7 विषय आहेत त्यांनी 10 तासांपर्यंत अभ्यास करायचा। बस या पद्धतीने हा 10 दिवसांचा रोड मॅप फॉलो करा। मी 100% गॅरंटी देतो, मी जे सांगतो हे तुम्ही केलं खूप चांगले मार्क पडतील। यस, बघा आता जनरली आपण अभ्यास बघितला तर डेली 8 तास अभ्यास करताय, 10 ते 80 तास तुम्ही देताय 5 विषयांना। सो ऑब्विसली 16 तास एका विषयांना भेटला तर कुठलाही विषय आरामात स्कोरिंग होतो। यस, बघूया। बघा, पहिल्यांदा आज 1 तारीख आहे, 1 जानेवारीला तुम्हाला काय करायचंय किंवा 2 तारखेपासून सुरुवात करायचं असेल 2 जानेवारी, जो पहिला दिवस आहे तुमचा तो बघा। पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त सिलेबस अनालिसिस करायचं, म्हणजे जेवढे आपले सब्जेक्ट आहे त्या सगळ्या सब्जेक्ट मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे। आता आपल्याला सिलेबस ओरिएंटेड न जाता एक्झाम ओरिएंटेड जायचं, मग काय काय बघायचं, काय काय इम्पॉर्टंट आहे, कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहे, कुठले टॉपिक विचारतच नाही, त्याच्यानंतर आयएमपी काय आहे, यस, डेरिव्हेशन कशावर येतात, न्यूमरिकल कशावर येतात, प्रत्येक सब्जेक्टचं 5च्या 5 सब्जेक्टचं अनालिसिस हा पहिल्या दिवशी करून घ्यायचं। त्यामुळे 8 तास मी तुला दिले, 8 तास खूप जास्त आहे, 8 तासात तुला फक्त अनालिसिस करायचं, एकदा स्ट्रक्चर क्लिअर करून घ्यायचंय, एकदा जायचं कुठे ते तुला क्लिअर झालं पाहिजे, एकदा जायचं कुठे हे आपल्याला समजलं ना, मग कसं जायचं ते ठरवता येतं, कळालं। सो इथे काय होईल, एवढा मोठा सिलेबस आहे त्यातनं एवढाच राहून जाईल, तुला आयडिया क्लिअर होईल, मला एवढंच करायचंय, हे महत्वाचं, याच्यावर फोकस करायचं, हे स्किप करायचं। ऑलरेडी मी काही कॉलेजला ऑलरेडी केलेलं आहे 4 महिन्यात मागच्या, क्लिअर। या पद्धतीने पहिल्यांदा तुझा पॅटर्न तयार करून घ्या अभ्यासाचा की तुला काय काय करायचंय। तुला स्वतःला करताना जड जात असेल तर टीचरची मदत घे, एखाद्या हुशार मित्राची मदत घे, 1-2 जणांनी बसून करा, पण त्याच्यावर काम करा, त्याच्याशिवाय हे होणार नाही। पहिल्या दिवशी सगळ्या 5 विषयांचं पूर्ण एक स्ट्रक्चर बनवून घे। एकदा स्ट्रक्चर क्लिअर झालं की आता तुला क्लिअर या स्ट्रक्चर मध्ये तुला हे कळेल कुठले युनिट अवघड आहे, कुठले सोपे आहे, हे पण तुला क्लिअर करून घ्यायचं। ओके, मग आता बघ, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस हे स्ट्रक्चर ऑल 5 सब्जेक्ट साठी मी सांगतोय। काही मुलांना 6-7 विषय असतील त्यांच्यासाठी पण सेम सगळे सब्जेक्ट एकाच वेळी आपल्याला करायचे। बघा, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी या 3 दिवस रोज 8-8 तास, जे आता आपण काय केलं इथे आपण अनालिसिस करून घेतलं। अनालिसिस मध्ये तुला कळालं हे टॉपिक सोपे आहेत, हे अवघड आहे। सो जे सोपे टॉपिक हे सगळ्या विषयांचे, ते सगळे नवीन टॉपिक तुला इथे कव्हर करायचे। नवीन म्हणजे जे कॉलेजमध्ये डिटेलमध्ये केलेले नव्हते ते सगळे नवीन, यांचे जे नवीन चॅप्टर आहेत, सोपे चॅप्टर आहेत सगळ्या विषयांचे, ते इथे या 3 दिवसात कव्हर करून घे। क्लिअर। आता त्याच्यानंतर हा जो आहे 5वा आणि 6वा दिवस, या दिवशी काय करायचं, ऑलरेडी लर्न टॉपिक जे कॉलेजमध्ये तू व्यवस्थित केले होते कॉलेजच्या टाइमला, ते टॉपिक होते, ते सगळे टॉपिक्स इथे तुला कव्हर करून घ्यायचे। क्लिअर। म्हणजे तू आता बघ, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, बरोबर, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या या 5 दिवसात 60 पैकी, ओके, तुझा नियर अबाउट 60 पैकी तुझा नियर अबाउट 30 ते 35 मार्कांचा सिलेबस कव्हर होऊन जातोय। 30 ते 35 मार्कांचा कव्हर होतोय, 24ला पासिंग आहे, 100% तू झाला ना पास, आणि पेपर आता 60 मार्काचे असणार आहे। पण समजा 70चे जरी झाले, यदा कदाचित युनिव्हर्सिटीने नाही चेंज केलं, 70चा जरी झाला तर फक्त सिलेबस तोच असतो, फक्त मार्किंग स्कीम वाढते। मग 70 मध्ये किती होईल, 40 ते 45 मार्काचा तुझा सिलेबस कव्हर होऊन जाईल, तेवढ्याच याच्यावर। ओके, पॅटर्न चेंज झाल्याने सिलेबस नाही कमी होत, सिलेबस तेवढाच असतो। 60 मध्ये आला तर 30 ते 35 मार्काचं कव्हर अप होऊन जाईल। क्लिअर। आता पुढे जाऊया। नेक्स्ट, हे सगळ्यात 2 महत्वाचे मी पुन्हा एकदा रिवाइज करून देतो। इथे तुला कळालं सोपे चॅप्टर कुठले, सोपे युनिट कुठले, सोपे टॉपिक कुठले, ते इथे कव्हर करून घेतले पूर्णपणे न्यू, जे कॉलेजमध्ये डिटेलमध्ये केलेले नव्हते, सीसी, युनिट टेस्ट वगैरे त्यावेळी, आणि हे सगळे ते टॉपिक जे कॉलेजमध्ये एक्झाम मध्ये व्यवस्थित केले, कॉलेजच्या टेस्ट मध्ये वगैरे, ते सगळे इथे तुला रिकॉल करून घ्यायचे। आता इथे पूर्ण आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर आता आपल्याला यायचंय प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन, हे 7व्या आणि 8व्या दिवशी करायचे। सगळ्या विषयांचे प्रश्नपत्रिका आणि आयएमपी क्वेश्चन हे 7व्या आणि 8व्या दिवशी कव्हर करून घे। म्हणजे काय होईल, इथे तुझा सिलेबस संपला, तू पास झालाय, तुला कॉन्फिडन्स आला। आता जेव्हा प्रश्नपत्रिका आणि आयएमपी सोडवशील तेव्हा तुझा जो कॉन्फिडन्स राहील ना
टॉप लेवलला राहील, म्हणजे तुला कोणी पकडूच नाही शकणार. या हिशोबाने तुझा इथे स्टडी होऊन जाईल. बस विषय क्लिअर. येस, 5 विषय तुझे क्लिअर होत आहे. आता जो आपला 5वा टॉपिक आहे म्हणजे 9वा दिवस, 7वा 8वा दिवस गेला. 9व्या दिवशी काय करायचंय, इथे आपण सगळे सोपं सोपं कव्हर करून घेतलं, जे कॉलेजमध्ये झालं ते कव्हर करून घेतलं होतं. आता इकडे तुला रिलॅक्स व्हायचं आणि असे काही न्यूमरिकल किंवा जे हार्ड टॉपिक आहे जे आपण इकडे घेतलेले नव्हते, या 2 याच्यामधले हे 2 सगळ्यात महत्वाचे दिवस आहे. इकडे जे हार्ड टॉपिक वगैरे आपण घेतले नव्हते पण तुझ्याकडे टाइम आहे, ते इथे तू कव्हर करू शकतो 9व्या दिवशी. आणि बस या पद्धतीने हा 9 डेचा हा पूर्ण पॅटर्न फॉलो कर. 10व्या दिवशी या पूर्ण सगळ्या याची रिव्हिजन करून घे. म्हणजे 9 दिवसांची रिव्हिजन तुला या 8 तासात करायची. 10व्या दिवशी फटाफट फटाफट कव्हर अप करायचं. ह्या पद्धतीने जर गेला तर मी 100% गॅरंटी देतो. बघ तुला इथे तुझे साधारणतः 5 ते 10 मार्क एक्स्ट्रा ऍड कव्हर होऊन जातात. म्हणजे आपण जर बघितलं 35 आणि 10 45 मार्क 60 पैकी तू आरामात 10 दिवसात कव्हर करू शकतो. ह्या पद्धतीने तुझा आरामात 10 दिवसांचा स्टडी होतो. मित्रांनो, स्ट्रॅटेजी आवडली असेल आपल्या मित्रांना शेअर करा. 2-3 वेळा व्हिडिओ बघा, म्हणजे कॉन्फिडन्स येईल, आयडिया क्लिअर होईल. काही डाऊट असले आम्हाला कमेंट करा. आणि हो, आत्ताचा जो टाइम येतो आता सेल्फ स्टडी करण्यापेक्षा डायरेक्ट पर्पल ॲट ऍप्लिकेशन, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, पर्पल ॲट ऍप वरती तुमच्या फर्स्ट इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत, क्रॅश कोर्सेस आहेत. म्हणजे आत्ताचा टाइम फुल कोर्स बघण्याचा नाही, आता पाहिजे फक्त क्रॅश कोर्स. जे महत्वाचं आहे इथे जे मी सांगितलं तेवढंच करायचं आणि तेवढंच पेपर लिहायचं. असे क्रॅश कोर्स आपल्या पर्पल ॲट ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डाउनलोड करा किंवा ऍप स्टोर प्ले स्टोर डाउनलोड करा. त्यामध्ये IMP क्वेश्चन, सॉल्व पेपर, हे PYQ, IMP क्वेश्चन, व्हिडिओ, नोट सगळं दिलंय, मराठीत दिलंय. त्याच्यावर न करा, वेळ घालू नका, काही विचार करू नका. मी सांगतोय सबस्क्रिप्शन घ्या, कामाला लागा. जे तुमचा 10 दिवसांचा पॅटर्न आहे पर्पल ॲट सोबत, तोच पॅटर्न तुमचा हार्डली 7-8 दिवसात कव्हर होईल. कारण स्वतः करायला गेले वेळ जाईल आणि एक बॅकलॉग लागला आपला रिझल्ट खराब होईल. आपला रिझल्ट पण खराब नाही करायचा आहे, क्लिअर करायचंय. सो पर्पल ॲट वरनं अभ्यास करा, हा प्लॅन फॉलो करा. 100% गॅरंटी आपण स्कोरिंग करूया. बेस्ट ऑफ लक.